मनातलं मळब आता दूर होतंय, शंका मिटतायत, असं खूप असं हलकं हलकं वाटतंय. अगं हे होणारच. जसं विस्तवाजवळ लोणी आलं की ते वितळणार, तसं भगवंताच्या तुम्ही सान्निध्यात गेलात, गुरूंच्या सान्निध्यात गेलात की तुमच्या शंका त्या वितळणारच आहे. मान्य आहे. सूर्य उगवला की अंधाराला कसं जा म्हणून सांगावं लागत नाही, तसंच श्री गुरूंच्या ज्ञानासमोर आपल्या अज्ञानाचा अंधार टिकणारच नाही. अगदीच. मग कितीही थोपावून धरलं, कितीही नाकारलं तरी ही अवस्था येतेच. खरंय. आता ना नव्या उमेदीने श्री गुरूंच्या दर्शनाला जायची ओढ लागली. हो, उद्याचा दिवस म्हणजे नवा सूर्य, नवी सकाळ. पण आज हा जो सूर्यास्त होतोय ना, तो सुद्धा अनुभवांचे रंग देऊन जाईल. ही शुद्धीरी सुद्धा जपायला हवी. श्री गुरूंनी जसा पिठापुरमला श्रीपाद श्री वल्लभ रूपाने अवतार घेतला, कुरवपूर या ठिकाणी या तपसाधना करत असताना या अवताराचा तिकडेच अस्त झाला. मात्र पुन्हा सूर्योदय झाला बरं का, आणि तो लाडाचे कारंजे या ठिकाणी. श्री गुरूंनी श्री नरसिंह सरस्वती रूपामध्ये तिथं पुढचा अवतार घेतला, आणि ते क्षेत्र सुद्धा दत्ततीर्थ क्षेत्र म्हणून नावारूपाला आलं. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड हे तीर्थक्षेत्र श्री नरसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. करंज ऋषींच्या नावावरून या भूमीला आधी करंजपूर असं नाव पडलं. पुढे त्याचं कार्यरंजकपूर आणि त्यावरून कारंजा असं नाव प्रसिद्धीला आलं. इथलं प्रसिद्ध दत्त मंदिर हे 1934 मध्ये स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी बांधलंय. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी हेच श्री नरसिंह सरस्वती यांचं जन्मस्थान असल्याचं सिद्ध सुद्धा केलं. श्री गुरूंचं जन्मस्थान असलेला घोडे यांचा वाडा 4 मजली आणि भव्य तसाच प्रेक्षणीय सुद्धा आहे. श्री गुरु मंदिरापासून जवळच कामाक्षी आणि एकवीरा यांची मंदिर आहेत. श्री दत्त संप्रदायामध्ये निर्गुण पादुकांना खूप महत्व आहे. त्या पादुका श्री ब्रह्मानंद स्वामींनी काशी क्षेत्राहून इथं आणलेल्या आहेत. इथे त्रिकाल श्री गुरुपूजा संपन्न होते.